तर राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी असल्याचं म्हणणं आहे। शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रकार आहे आणि उलट नुकसान भरपाईला सरकारकडून कात्री लावण्यात आली आहे आणि त्यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरलाय। लोकांनी जर मंत्र्यांना बदललं किंवा तर नवल वाढायला नको अशी प्रतिक्रिया आणि या झालेल्या नुकसानावर प्रतिक्रिया देत रविकांत तुपकर यांनी म्हटलेलं आहे। राज्य सरकारने जी मदत आज जाहीर केली ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे। काही दिवसांपूर्वी 13,800 रुपये प्रति हेक्टर मिळत होते। 3 हेक्टरची मर्यादा होती। या सरकारनं 13,800 हून ते 8,500 वर मदत आणली प्रति हेक्टर आणि 2 हेक्टरची मर्यादा केली, म्हणजे 8, 8, 16, 17,000 रुपयेच मदत मिळणार। म्हणजे उलट सरकारनं मदतीमध्ये कात्री लावलेली आहे त्या ठिकाणी। आणि आमची मागणी अशी आहे की नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात झालंय, त्यामुळे 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री म्हणाले होते की योग्य वेळेवर कर्जमुक्ती करू। आता योग्य वेळ आलेली, आमची वाईट वेळ आणि तुमची योग्य वेळ आहे, तर आता कर्जमुक्ती करून टाका अशी आमची मागणी आहे।